गौतमी, पहिलं तर स्वागत आहे तुझं सगळ्याच चॅनलवरती आपल्या. कशी आहेस पहिली तर? मी खूप छान आहे. तुम्ही कसे आहेत प्रेक्षक वर्ग? सगळेच मजेत आहेत आणि तुलाही सगळे प्रेम देत असतात. गौतमी, मला तुला पहिलं विचारायला आवडेल की एवढी एनर्जी आणतेस कुठून? कारण बॅक टू बॅक तुझे शोज असतात वगैरे आणि प्रत्येक शोला तुझं सेम एनर्जी असते. काय सांगशील हे प्रेक्षकांमुळे होतं, कारण की आज त्यांच्या टाळ्या हे माझ्यासाठी खूप असतं, तर त्यांच्यामुळं मला ती एनर्जी येते आणि मी तशा फ्लो मध्ये डान्स करते. ओके गौतमी, तू टीम लीड करतेस आणि तुझ्याबरोबर खूप मोठी टीम आहे. सो त्यांना तुला सगळं अरेंज करायला लागतं, सगळं मॅनेज वगैरे तूच करत असतेस. जर तुला एखाद्या शोची वेगळी म्हणजे कुठून टीव्ही शोची ऑफर आली किंवा काय, आता लेटेस्टली तुझं गाजतोय की बिग बॉसमध्ये जाणार गौतमी पाटील, सो हे कितपत खरं आहे आणि जर आलं तर तुला जायला आवडेल का? नो कमेंट्स. आणि मराठी मूवी येतोय द महाराष्ट्र फाईल्स, तर त्यात माझा आयटम सॉन्ग आहे, सर्वांनी आवर्जून बघा. ओके, त्याच्याच रिलेटेड अजून एक आहे, तू बिग बॉसला किती फॉलो करतेस किंवा तुला त्याच्यातला, कारण आता इन्फ्लुएन्सर सुद्धा ऍक्च्युली काय होतं मी खरं सांगते, म्हणजे मला मी घरी नसते, माझा ऍक्च्युली जसती बाहेरचा दौरा खूप असतो, म्हणून मी टीव्ही किंवा मूवी वगैरे यात मला म्हणजे मला इंटरेस्ट आहे खूप आहे, पण मी ते बघू शकत नाही कारण की माझा बाहेरचा दौराच खूप असतो. ओके, आता लेटेस्टली आहे ना सूरज चव्हाण म्हणून बिग बॉसच्या घरात आहे आणि तो गाजवतोय घर आणि त्याला बरंच प्रेम मिळत आहे. सो तू त्याच्याबद्दल काय सांगशील? कारण गरीब घरातला मुलगा तिकडे गेलेला आहे आणि तू सुद्धा डाऊन टू अर्थ आहेस आणि त्या लेवलला आलेली आहेस तू आता. सो त्याबद्दल काय सांगशील? मी फक्त एवढंच सांगते, सूरज बेस्ट ऑफ लक आणि तूच नक्की जिंकून ये, बस मी हेच सांगू शकते. ओके.